नमस्कार मंडळींनो, मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण करतो आहोत गोवा ट्रिप. सो गोव्यात काय काय आहे आणि काय मजा केली ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. आता आम्ही पोहोचलो आहोत थिविंगला आणि आता चाललो आहोत आम्ही लिओनी रिसॉर्टला. बरोबर. तर आता प्रवास करणार आहोत. टिका घ्यायला आली, तर बघूया कसं आहे ते. चला. तर मित्रांनो, हे आहे लिओनी रिसॉर्ट, गोव्यामधलं लक्झरी असं रिसॉर्ट. ज्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटेल की मी कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला आलो. आणि खूप कमाल अनुभव, खूप कमाल एक्सपिरियन्स आणि खूप छान क्लीन, बघून सुख मिळेल इतकं सुंदर असं रिसॉर्ट. नमस्कार. आता आम्ही पोहोचलो आहोत लिओनी रिसॉर्टमध्ये आणि तुम्हाला रिसॉर्ट मी दाखवणारच आहे. त्याआधी तुम्हाला दाखवणार आहे मी ती रूम, ज्या रूममध्ये आम्ही राहणार आहोत. म्हणजे आम्ही नवरा बायको. दरवाजा उघडतानाच बाहेर एक मोठी स्पेस, तुम्ही चिल करू शकता. दरवाजा उघडल्यानंतर आतल्या बाजूलाच आहे एक छोटंसं किचन. हे तुम्ही साधारण 3 जण असाल तर उत्तम असा बसून तुम्हाला पाहुणचार करता येईल. दरवाजा उघडताच पुढे जे आहे तो आहे एक प्रशस्त मोठा बेडरूम, समोर TV आणि त्याच बाजूला साईड टेबल आणि हा मध्ये किंग साईज बेड. खिडकीच्या दिशेला गेल्यानंतर खिडकीच्या बाहेर आहे, ही आपल्यासाठी खिडकी आहे, पण हा मोठा दरवाजा आहे. जर उघडला तर पूर्णपणे सूर्यप्रकाश त्या बेडरूममध्ये येतो. आणि आता हे उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल एक रूम टच स्विमिंग पूल. गोव्यामध्ये आल्यानंतर स्विमिंग पूल नसेल तर मजा काय. आणि त्यालाच लगत हा असा प्रशस्त मोठा रूम, जो खरंच लक्झरीपेक्षा मला जरा जास्तच चांगला बेटर वाटला, कारण की किंमत त्याची फार कमी होती. आम्हाला कमी किमतीमध्ये इतकं सुंदर राहण्याचं ठिकाण मिळालं. त्यामुळे लिओनी रिसॉर्ट, थँक्यू सो मच. क्लीन, नीटनेटकं असं हे बाथरूम, दररोज स्वच्छ होणारं, पाण्याची उत्तम सोय, गरम थंड आणि कनेक्ट टू बेडरूम अँड डायरेक्ट स्विमिंग पूल. सो त्यामुळे खूप मजा आली. हा वरून व्ह्यू जो तुम्हाला दिसतोय हा वा 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 वा. मला असं वाटलं होतं की फक्त हे फोटोमध्ये असं आहे, तर ते प्रत्यक्षात आहे. अंजुनात जर काही नसेल ना तर कुठे जायचं तर मँगो ट्रीज. तुम्हाला रात्री 4 वाजेपर्यंत तिथे पाहिजे ते मिळतं. आम्ही अख्खं गोवा हिंडलो, पण जिथे गर्दी नसलेल्या हॉटेलमध्ये जायला आम्हाला स्वतःला कंटाळा आला. कारण गोवा म्हटलं की थोडीशी गजबज पाहिजे. कारण आम्ही शांततेसाठी आम्ही स्वतःचे रूम घेतलेच होते, पण थोडं मुंबईकर असल्याकारणानं आम्हाला आवाज नाही आला तर मजा येणार नाही. म्हणून आम्ही बघत होतो की कुठल्या कॅफेमध्ये मस्ती करायला मिळेल, ऐकायला मिळेल, एक्सपिरियन्स करायला मिळेल. Hello. So if you are in Anjuna and you couldn't find a better place to eat and drink, so there is one place called Mango Tree. You have to visit this place, which serves amazing food and drinks. Yes. So definitely highly recommended here. रोहित, आता काय करतोय आपण? रूम धुवायची तयारी. ही बुक्स आहेत ज्याने आपण अँगल घेतो. हे आता इथे लावायचे. लावण्याची ओपन करायचं, डबल क्लिक आणि लास्ट लागून ठेवायचं. हे आहे ते शस्त्र जे दुसऱ्यांवरती लक्ष ठेवतात आणि योग्य तो वेळ घेऊन आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवतात. ते म्हणजे ड्रोन. जे असं उघडायचं, जरा त्याचे वाकडे पाय करावे लागतात आणि ते असं केल्यानंतर असं उघडलं जातं. सो त्याच्या डोळ्यावरची झापडं जरा काढली आहेत, झापड्याच्यात टाकली. आता ते सुद्धा एक सिंगल क्लिक, पुन्हा एक डबल क्लिक आणि अशा प्रकारे तेच चालू होतं. या आपण आता बाहेर वेळा बघून घेऊया.
Take off. Attitude mode. Fly with caution. वेळेला टांग देण्याचं जर कारण असेल तर ते म्हणजे बायको. आणि ती असताना वेळेलाही राग येणार नाही, वेळेवर कुठलीही गोष्ट होणार नाही. त्याच्यामुळे त्या जर कामात असतील तर तुम्हाला त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागतं. आणि जोपर्यंत त्या पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर पडता येत नाही. अशीच वेळ माझ्यावर आली होती. सो स्वतःच्या बायकांना लवकर उठवा. गोव्यात फिरायचं असेल तर ऊन प्रचंड असतं हे मी सांगून दमलो. शेवटी तिने 10:30 वाजवले. 10:30 नंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्तासुद्धा अप्रतिम बनवला होता. पुढे मी त्या संदर्भातले काही व्हिडिओज टाकलेत, तुम्हाला बघून कळेल की मग लिओनी रिसॉर्टच्या राहण्याचं ठिकाण म्हणजे आतमधला परिसर आणि त्याचबरोबर ती लोक जे देत आहेत तो नाश्ता पण किती कमाल आहे. बायको माझी फार छान नटली होती. 1 पीस घालायची जी तिची इच्छा होती ती पूर्ण झाली होती. तिथून आम्ही मंगेशीला गेलो. सो पुढे आहे तेच. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. माझी तयारी झालेली आहे पण माझी बायको काय ऐकत नाही आहे. बघा, तिचं आपलं चालूच आहे. मेकअप, माय गॉड, एवढी तयारी करून कुठे जायचं असतं उन्हामध्ये काय माहिती. असो, सकाळचं वातावरण अगदीच कमाल आहे. तर आता प्रवास करणार आहोत आम्ही पहिलं चाललं मंगेशीला आणि येता ओलो गोवा करणार आहोत. तिथली काही दृश्य तुम्हाला दाखव. तर चला, बाय बाय. फ्रीमध्ये मिळणाऱ्या नाश्त्याचं महत्त्व काय असतं हे गोव्यात गेल्यानंतरच कळतं. कारण गोव्यात जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी जे काही पैसे टपाटप खर्च होतात तेव्हा आपल्याला जाणीव होते की फ्रीमध्ये जेव्हा हॉटेल आपल्याला नाश्ता देतं तेव्हा तो करणं किती फार महत्त्वाचं आहे. आम्ही नाश्ता जेवत होतो आणि अक्षरशः अख्खा आमचे 2 ते 3 वाजेपर्यंत आमचा प्रवास पूर्ण होत होता या नाश्त्यावर. नाश्ता बघतच असाल. लग्नानंतर पहिलं देवदर्शन करायचं होतं ते मी गाठली ती मंगेशी. कारण गोव्याच्या टूरबरोबर देवदर्शन होणं फार गरजेचं होतं. कारण नुकतंच लग्न झालं होतं. 2 दिवसात आम्ही हनीमूनसाठी निघालो होतो, रवाना झालो होतो गोव्यात. आणि गोव्यात पोचल्यानंतर ठरवलं होतं की आपण मंगेशीला जायचं. गोव्यात ही जंगल आहे हे आम्हाला या प्राण्यामुळे कळालं. कारण घोरपड अक्षरशः रस्त्यावर आम्हाला दिसली. थोडंसं आम्ही सुद्धा घाबरलो होतो पण तीच आम्हाला घाबरून पळून गेली. मग आमचा प्रवास सुरू झाला. बागा बीचला आम्ही जाण्याचा वेध घेतला आणि बागा बीचच्या दिशेने आम्ही निघालो. निघता मी आणि अतिशा धमाल मस्ती करत होतो. कारण तिथली ऑथेंटिक घरं, ऑथेंटिक फूड, त्यांचे येणारे सुगंध, हा कुठल्या दिशेला जावं आणि कुठल्या दिशेला जाऊ नये असं सतत आम्हाला वाटत होतं. पण शेवटी आम्ही गुगल बाईच्या रिव्ह्यूवरती आम्ही ठरवलं आणि एका ठिकाणी आम्ही पोहोचलो. ते ठिकाण आहे आता पुढे येणार आहे. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आवडलं तरी करा, नाही आवडलं तरी करा, कारण तुमचं मत आमच्या चॅनलसाठी फार महत्त्वाचं असेल. आणि आता पुढचं जे हॉटेल आहे ते अगदी बीच लगत आहे. बागाजवळ येतंय ब्रिटॉस. तर चला, बागाजवळ आलात आणि याला व्हिजिट नाही केलं तर तुमचं काही ना काही राहून जाणार आहे. अप्रतिम फूड, अप्रतिम ॲटमॉस्फिअर, गर्दी, किचाट सगळं म्हणाल ते. आणि मुंबईकरांना असंच आवडतं. आम्ही पण तिथे पोचलो, तुम्ही पण जा. नुकतंच लग्न झालंय तर म्हटलं बायकोला कॅन्डल लाईट डिनर घेऊन जावं. नाही तर ती मला घेऊन गेली की कॅफे जवळ. आणि हे हॉटेल खरंच कमाल आहे.
रात्रीच्या या वातावरणावरती थोडंसं रोमॅन्टिक होत होतो. पण हा थोडं खर्चिक आहे, पण ठीक आहे. गोव्यात गेलो आणि खर्च नाही केला तर मग काय केलं असं वाटण्यापेक्षा जर आम्ही एन्जॉय केला किंवा आम्ही काहीतरी वेगळं केलं तर हे सांगायला पण फार आनंद होतो. आणि किक्कीसारखा अनुभव कुठेच नाही. खूप सुंदर, अप्रतिम. माझ्याकडून तर याला 5 स्टार आहे, कारण की एकदम शांत आणि मुळात माझ्या बायकोला आवडलं त्यामुळे विषय संपला. एकदा का तिने म्हटलं ना मला आवडलं, विषय संपतो. ते जगात भारी असतं. आणि असंच एक हॉटेल जे तुम्हाला अंजुनापासून फार फार तर 10 मिनिटावर आहे. दुसऱ्या दिवशी झाडं, ग्रीनरी आणि उत्तम असं इंटिरियर म्हणता येईल याला. गोवन आणि वेस्टर्न असं दोन्ही कॉम्बिनेशन असलेलं हे हॉटेल लिओनी रिसॉर्ट आम्हाला खूप आवडलं. आता आम्ही पोचलो आहोत परेरा कोकोनट ट्री जवळ. आणि इच्छा नसताना मी त्या रस्त्यावरती येतो कारण की आम्हाला ब्लॉग पूर्ण करायचा आहे. आणि गोव्यामध्ये आलो आणि अशा ठिकाणी भेटण्यात येईल. तुम्ही म्हणाल अरे हे काहीच नाही फिरले, तर हनीमून बरोबर आमचं थोडंसं फिरणंसुद्धा चालू आहे. आणि आता आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. ठिकाण कसं आहे साधारण बॅकग्राऊंडला थोडंसं अंदाज येईल, पण अगदीच कळत नाही. झाडं बघा, पाठवतो तुम्हाला, व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही बघा. तर मोर अँड मोर यूट्यूब चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर तुम्हाला ते करावं लागणार ना, ते करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जी गर्दी बघताय ना, बाबा 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 बाबा. आणि इथे आता गाड्या उभ्या केल्या तर फाईन आहे. आणि इथे पार्किंगवाल्याचा उत्तम धंदा सुरू आहे गोव्यात. शक्यतो 4 व्हीलर घेऊ नका. 4 व्हीलर घेतली तर प्रॉब्लेम असा होईल, गाडी नेमकी लावायची कुठे. 2 व्हीलर असेल तर कुठे तुम्ही ती ॲडजस्ट करू शकता. तर रस्ता आता संपेल थोड्याच वेळात अशा पद्धतीनं. तर बघूया आपण पुढचं काय ते दृश्य. आम्ही मग पोचलो चापोरा फोर्टला. खूप ऊन असतं, त्याच्यामुळे मित्रांनो जर सकाळी हा फोर्ट चढता आला तर प्लीज चढा. मी आणि माझी बायको प्रचंड वैतागलो होतो, पण शेवटी आम्हाला व्हिडिओ काढायचे होते त्यामुळे आम्ही तिथे पोचलो. फार असं काही नाहीये, तटबंदी आहे. आणि असं म्हटलं जातं की तिथे कुठला पिक्चर तो दिल चाहता याचं शूटिंग झालंय, त्यामुळे बरेच कपल आणि बरेच मित्रमंडळी तिथे पोहोचतात. ड्रोन सुद्धा उडवला होता, पण काही व्हिडिओ करप्ट झाल्यामुळे मला ते दाखवता येत नाहीये. आणि ते एकदाच आटपलं आणि पहिल्यांदा भूक लागली होती, त्यामुळे तिथून निघालो आम्ही एका अशा हॉटेलमध्ये ज्याचं नाव आहे गोवन स्पाइस. नावाप्रमाणे गोवन स्पाइस हे जेवढं चांगलं वाटतंय, पण खाल्ल्यानंतर थोडंसं आम्ही सॅटिस्फाय नाही आहोत त्या फूडला. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला थोडंसं ऑथेंटिक टच मिळेल असं ते फूड आहे. मला असं वाटतं की तिथे गोवन काम करत नसावे, कुठेतरी साऊथ इंडियन काम करत असावे, त्याच्यामुळे त्याला तो फील नाही आला आम्हाला खाताना. तितकं सुंदर, तितकं ताजं होतं सगळंच, पण चव ही मॅटर करते. आपण जर गोव्यात गेलो आहोत तर गोवन आपल्याला टेस्ट हवी असते. माझ्या बायकोला प्रॉन्स आवडले होते, पण हो म्हणाली ती क्रिस्पी म्हणाली आहेत, पण मला इतकं मजा नाही आली. सो मी त्याला 3 स्टारच देईन. आणि
बाकी म्हणाल तर पैशाच्या बाबतीत बाकीच्या वेळेस सगळंच ओके. मग आम्ही पुढे रवाना झालो, कारण गोव्यात थांबण्याला अर्थ नसतो, गोव्यात चालत राहावं लागतं, पुढे जावं लागतं. आणि असंच आम्ही पुढे जात 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 आमचं लॉंग ड्राईव्ह बरोबर आमची भटकंतीसुद्धा होत होती. आणि त्यानंतर आम्ही थेट पोचलो घरच्या वाटेला. आमचं रात्रीचं फ्लाईट होतं, बाकीची शॉपिंग करून झाली होती आणि आम्ही आता गोव्याला बाय बाय करणार होतो. विमान थोडंसं उशिरा होतं, पण त्यात आम्ही बसलो आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेला निघायला सुरुवात केली होती. सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे मी म्हणणार नाही, कारण ते तुम्ही करणार हे मला माहिती आहे, कारण मी वेगवेगळ्या अशाच गोष्टी घेऊन येणार आहोत. त्यामुळे रात्र झाली होती, मी पण झोपी गेलो होतो. पण आता चला, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत हा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला काय हवंय. तर चला मित्रांनो, टाटा, बाय बाय, सी यू मोर अँड मोर. तुमचे फार फार ऋणी आहेत. बाय, लव्ह यू.